नमस्कार मैत्रिणींनो, टेस्टी ट्रीट मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. वेळ न घालवता आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. तर आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगेचा सूप. चला तर मग सुरुवात करूया. तर इथे मी 3 चमचे मुगाची डाळ घेतली आहे आणि एक शेवग्याची शेंग कापून घेतलेली आहे आणि हे दोन्ही सुद्धा आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर इथे मी कुकर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण सर्व टाकणार आहोत आणि ह्याच काचेच्या वाटीने आपण 3 वाट्या पाणी घालणार आहोत. तर कुकर लावूया आपण आणि 3 ते 4 शिट्ट्या करायच्या आहेत आपल्याला. तर इथे आपली शेवग्याची शेंग आणि मुगाची डाळ हे दोन्ही छान शिजलेलं आहे. 4 शिट्ट्या केल्यामुळे हे छान गाळ झालेलं आहे. तर आपण हे स्मॅश करून घेऊया. तर मी इथे डाळ स्मॅश करणार आहे. त्यासाठी मी कुकरचं भांडे घेतले, त्याच्यावरती पुरणाची चाळण ठेवली आहे आणि त्याच्यात आपण हे सगळं काढून घेणार आहोत. तर इथे मी आधी शेवग्याच्या शेंगेचा हा गर काढून घेत आहे. त्यातल्या बिया काढून टाकायच्या आहेत आपल्याला आणि ह्याचा गर काढून घेत आहे, जेणेकरून स्मॅश करताना ते मध्ये मध्ये येणार नाहीत. आपलं स्मॅश करून झालं आहे सगळे. ते तुम्ही बघू शकता. आपलं पाणी तयार आहे सूपसाठी. आपण हे सगळं असं छान मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून गुठळ्या राहणार नाहीत. सगळी डाळ मिक्स होईल त्या पाण्यात. ते मी टोप ठेवला आहे गॅसवर. आता त्यामध्ये 1 चमचा मी तेल घालते. तर तेल छान गरम झालं की आपण ह्यात मोहरी घालणार आहोत. मोहरी छान तडतडली की आपण याच्यामध्ये जिरे घालणार आहोत. जिरे हे छान तडतडले आहे. आपण पटकन यात लसणाची पेस्ट घालूया. जे करपून द्यायचं नाही आपल्याला लसूण छान भाजल्यानंतरच आपण यामध्ये हळद घालून घेऊया. आता हे सॉस छान झालं आहे. आता यामध्ये आपण तो मुगाच्या डाळीचं पाणी आहे ते टाकूया याच्यामध्ये आणि याच्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालणार आहोत आणि छान त्याला उकळी येऊ द्यायची आहे. तर बघू शकता तुम्ही, उकळी आलेली आहे आपल्या सूपला. तर इथे आपला सूप तयार झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. आता मी वाटीत काढून घेते आणि तुम्ही जर 1 वर्षाच्या आतील लहान मुलांसाठी करत असाल, म्हणजे 7 ते 12 महिन्याच्या मुलांसाठी करत असाल, तर सूप झाल्यानंतर सुद्धा तुम्ही एका चहाच्या गाळणीने गाळून घ्या सूप आणि मगच बाळाला पाजा. तर लहान मुलांसाठी असे साधे आणि पौष्टिक सूप खूपच फायदेशीर असतात. लसूण आणि जिरं आपण यामध्ये घालतो, त्यामुळे सूपला नैसर्गिक चव येतेच. पण पाचनशक्ती सुधारण्यासाठी पण आणि पावसाळ्यात सर्दी खोकल्यापासून वाचण्यासाठी हे दोन्ही पदार्थ खूप गुणकारी आहेत. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.